ऐका, पहा, जागरूक रहा. काँग्रेस नेते दिग्विजय सिंग आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीतील इनसाइड बातमी समोर. मुंबई महापालिका काँग्रेससोबत आघाडी करूनच ठाकरे बंधूंनी निवडणूक लढवावी. काँग्रेस हायकमांडने दिग्विजय सिंग यांच्या मार्फत निरोप पाठवल्याची सूत्रांची माहिती. महायुती सरकारची आज वर्षपूर्ती. दुपारी 12 वाजता ताज प्रेसिडेंटमध्ये पत्रकार परिषद. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे करणार संबोधित. 8 डिसेंबरपासून राज्याचे हिवाळी अधिवेशन. मात्र अद्याप विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा सुटला नाही. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपदही रिक्त. दोन्ही पदांबाबत हिवाळी अधिवेशनात निर्णय घ्यावा, विरोधकांची मागणी. काही नगर परिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुका ऐनवेळी पुढे. निवडणुका पुढे ढकलण्याच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान. आज तातडीची सुनावणी. महापालिकेची निवडणूक डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता. राज्यातील मनपा आयुक्तांनी दर्शवली तयारी. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर. पंतप्रधान मोदी यांची भेट. आज दोन्ही देशांमध्ये होणार शिखर चर्चा. राज्यातील शिक्षक आजपासून आंदोलनाच्या पावित्र्यात. प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्याने एल्गार. मुद्रांक शुल्क विभागाने पाठवलेली 21 कोटींची नोटीस. मीडिया कंपनीकडून अमान्य जागेची खरेदी करताना आयटी कंपन्यांचे डेटा सेंटर उभारण्यासाठी घेतलेला मुद्रांक शुल्क माफीयोग्य. मीडिया कंपनीच्या वकिलांचा दावा. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र जय पवार यांचा आज विवाह सोहळा. भरीणमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडणार सोहळा. डेस्टिनेशन वेडिंगसाठी केवळ 400 पाहुण्यांना निमंत्रण.